मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचंच नाव सर्वात पुढे दिसतं आहे। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेलं मोठं यश आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजपच्या गोटातून ही माहिती पुढे येते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, जेव्हापासून हे निकाल हाती आलेले आहेत तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे। विशेषतः भाजपच्या सगळ्या नेत्यांकडून तशी आग्रही मागणी होते आणि आता जी माहिती आपल्या हाती लागते त्यानुसार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचंच नाव सगळ्यात पुढे दिसतंय। सुशांत, अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद। आपण जर बघितलं असेल तर जे निकाल आले त्यामध्ये खरं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं आहे। त्यांनी ज्या जास्तीत जास्त सभा घेतल्या आणि त्यांनी जे नियोजन केलं त्यानंतर महाराष्ट्रात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आणि त्याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव अग्रेसर आहे आणि ते मुख्यमंत्री होतील अशी माहिती जी आहे ते आपल्याला आता खात्रीलायक सूत्रांकडून मिळाले। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आहे। हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीत असतील आणि या बैठकीमध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशानंतर भाजपच्या प्रत्येक नेत्याचं असं म्हणणं आहे की राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, कारण 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि हा अनुभव बघता आणि त्यांनी 2.5 वर्ष केलेला त्याग बघता ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी भाजपच्या प्रमुख नेत्यांची आहे। त्यासोबत संघाची देखील ती मागणी आहे। गुरुप्रसाद, अगदी धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।